नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अपूर्णांकांची तुलना करायला शिकणार आहोत आणि आज आहे आपला दिवस 20 बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पाहिला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग अपूर्णांकाची तुलना कशी करायची, म्हणजे अपूर्णांक कोणता लहान आणि कोणता मोठा हे कसं ओळखायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा जर दोन अपूर्णांकाचा अंश समान आणि छेद हा भिन्न असेल, पहा इथं अंश 2 आहे आणि इथं पण 2 आहे। अंश हा समान आहे पण छेद हा भिन्न आहे। जर दोन अपूर्णांकाचे अंश समान असून छेद भिन्न असतील तर ज्याचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक किमतीने लहान असतो। याचं कारण काय आहे तर 2/5 आहे, म्हणजे याचं काय अर्थ होतं की 2चे 5 भाग आहेत। इथं 2चे 5 भाग करायचे आहेत आणि इथं 2चे 3च भाग आहेत। मग 3 कमी भाग केल्यानंतर मोठे मोठे भाग होणार आहेत। तर आपल्याला समजायचं आहे की ज्याचा छेद हा लहान असतो तोच अपूर्णांक मोठा असतो किमतीने। मग इथं काय येणार आहे उत्तर, 2/5 हे 2/3 पेक्षा लहान आहे। तर बघा, हे लहान मोठेपणाचं चिन्ह आहे। याचं तोंड जिकडं ओपन असतं म्हणजे इकडच्या साईडला मोठी संख्या असते आणि हे जिकडं निमुळतं लहान असतं तर ते तिकडं लहान संख्या असते। इकडं मोठं तोंड असतं तिकडं मोठी संख्या आणि इकडं लहान। तर बघा, याचा अर्थ काय होतो, 2/5 हे 2/3 पेक्षा लहान आहे। आता दुसरं असे अपूर्णांक आहेत, म्हणजे काय तर आता 3/5 आणि 5/7 यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे। तर 5/7 हे 3 आणि 5 मध्ये 2 ही संख्या मिसळून बनलेले आहेत। तर आपल्याला सहज माहित होतं की 5/7 ही संख्या हा अपूर्णांक मोठा आहे। आता असे आपण अपूर्णांक तयार केले की आता यामध्ये आणखीन डबल 2, इथं पण 2 असं आपण ॲड केलं। आता 5×6 7 आणि 7×8 9, 7/9 हा आपल्याला अपूर्णांक मिळाला आहे। तर या दोघांमध्ये कोणता अपूर्णांक मोठा, हाच म्हणजे काय, ज्याचा अंश मोठा होईल असेल तो अपूर्णांक मोठा असणार आहे। कधी जेव्हा आपण अपूर्णांकामध्ये खाली आणि वरी सेम क्रिया करतो, बेरीज वजाबाकी आणि सेमच संख्येने, जसं की इथं बेरीज केली आणि सारख्या संख्येने 2 आणि 2 ने असं केल्यानंतर आपल्या अपूर्णांकाची किंमत वाढते। तर बघा, ही किंमत बदलत नाही। तर बघा, हा अपूर्णांक आपला मोठा आहे। तर इथं 5/7 हा 3/5 पेक्षा मोठा आहे। असंच याचा अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो। 1/2 हा 2/3 पेक्षा मोठा, नंतर 4/5 हा 2/3 पेक्षा मोठा, नंतर 5/6 हा 4/5 पेक्षा मोठा। म्हणजे काय केलं, इथं खाली पण आणि वरी पण एक 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 मिसळत गेलो। बघा, 1 2 नंतर 2 मध्ये डबल 2 मिसळलं, 4 आणि 3 मध्ये सुद्धा 2 मिसळलं आहे, 5 आणि इथं 4 मध्ये पण 1 आणि 5 मध्ये पण 1 मिसळलं आहे। तर अशा प्रकारे आपला अपूर्णांक मिळत जातो आणि जर आपण त्याच्यामध्ये काही ॲड व्हॅल्यू केली तर त्याची व्हॅल्यू वाढत जाते। तर अशा प्रकारे आपलं याची तुलना करू शकतो। आता गणित क्रमांक 3 सेमच आहे वरच्यासारखं। एखाद्या छेदाधिक अपूर्णांकाच्या अंशातून व छेदातून समान शून्येतर संख्या वजा केली तर वेगळा अपूर्णांक मिळतो आणि हा नवीन मिळालेला अपूर्णांक मूळच्या अपूर्णांकापेक्षा लहान असतो। म्हणजे काय, आता इथं 2/3 मधून सारखीच संख्या आपण वजा केली आहे आणि हा मिळालेला अपूर्णांक हा कसला असतो, याच्यापेक्षा लहान मिळतो। तर इथं काय होतं, 2/3 हे 1/2 पेक्षा मोठा आहे असं होतं आपल्याला, असं ही क्रिया सांगते। बघा, आपण तिरकस गुणाकार करून सुद्धा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। जसं की 2 × 5 आणि 4 × 3, तर 2×5 10, 4×3 12। तर बघा, 12 हे 10 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथं 2/3 हे 4/5 पेक्षा लहान आहे, 4/5 हे 2/3 पेक्षा मोठा आहे असं होतं। तर अशा प्रकारे आपण काही पद्धतीमध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।